नमस्कार, मैं माहिन पठान। स्वागत है आप सभी का कारा न्यूज के हिंदी न्यूज बुलेटिन में। वर्धा जिले में लोक निर्माण विभाग के अधिकारी और कर्मचारियों के सहयोग से बनी सड़क नाली और सौंदर्यीकरण के काम में घोटाला किया गया है। सभी काम की उच्च स्तरीय जांच की जाए, अन्यथा कोर्ट में जाने का इशारा कांग्रेस नेता शेख शेंडे, प्रवीण हिवरे और सुरेश ठाकरे इन्होंने पत्र परिषद के द्वारा दिया है। हिंगणघाट कडून तिकडून कुठून तरी ते मटेरियल आणून ते काम करण्यात आलं आणि ज्या तांत्रिक पेवर मशीन पाहिजे, ज्या काही मशिनरीज पाहिजे, जे काही इंजिनियर त्यांना पाहिजे आहे ते सर्व तिथे त्या कामावर हजर नव्हते। अशा पद्धतीचे चुकीचे कागदपत्र जोडून टेंडर मॅनेज करण्याचं काम वर्धेचे शासकीय विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर करत आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी। आम्ही चीफ इंजिनियरला ही मागणी केली आणि विजिलन्सला ही मागणी केलेली आहे की ह्या कामामध्ये जे काही कागदपत्र यांनी जोडलेले आहे हे 420पणा करून त्या सर्व कागदपत्राची शहानिशा करावी, त्यांचं बिल तपासावं, त्याचा चेसिस नंबर जे काही त्याचा मशीनचा नंबर असते तो त्या बिलामध्ये तपासण्यात यावा आणि त्या मशिनरी खरोखरच तिथे आहे का आणि त्या ज्याच्या नावाने टेंडर निघाला त्या मालकाच्या नावाने त्या मशिनरी आहे का, ह्या सर्व कागदपत्राची तपासणी करण्यात यावी। हा याच्यामध्ये फार मोठा घोळ झालेला आहे। 30% बिलो हे कामं जायला पाहिजे होते। ॲक्च्युली ते कामं 30% बिलो न जाता ॲक्ट CSR रेटनी हे कामं जाऊन राहिलेले आहे, ज्याच्यामध्ये शासनाचा आणि जनतेचा 150 कोटी रुपयाचा नुकसान झालेला आहे। आणि हे सर्व कामं मॅनेज करण्याची ही जी पद्धत आपल्या PWD विभागामार्फत चालू आहे, ह्या गेल्या अनेक 1-2 वर्षापासून ह्या पद्धतीला आळा कुठेतरी बसला पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आणि हे आम्ही जनतेसमोर आणि सर्व पत्रकार प्रतिनिधींसमोर ह्या सर्व गोष्टी मांडत आहोत। किती कोटीचे काम आशीर्वाद आहे आणि गेल्या किती दिवसापासून हे काम तांत्रिकरित्या चिलिंग प्लांटची आवश्यकता असते आणि ते चिलिंग प्लांट ह्या जे आता 500 कोटीचे हे जे कामं बजेटमध्ये आलेले आहे याच्या कागदपत्रामध्ये ह्या ज्या काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहे त्याच्यामध्ये चिलिंग प्लांट आणि स्काडा आणि परत त्याच्यानंतर एक पेवर आहे, जे पेवर इथे कोणत्याच ठेकेदाराजो नाही आहे, अशा रीतीच्या कंडिशन्स दाखवून यांनी टेंडर फ्लोट केले होते। PWDने टेंडर फ्लोट केल्यानंतर ह्या टेंडरमध्ये छोटे मोठे ठेकेदार कोणी बसणार नाही, ह्या दृष्टिकोनातून यांनी ह्या अटी शर्ती ह्या जे काही टाकल्या त्या टाकल्या। टेंडरचे कागदपत्र तपासणी करण्यासाठी डेप्टी इंजिनियर यांना नियुक्त केल्या जाते की यांची ही मशीन आहे का जागेवर, ही त्या नावाने ज्याच्या नावाने यांनी टेंडर म्हणजे उघडलेलं आहे ते त्याच्या नावाने बिल आहे का, कारण हे कोणाची भाड्याने किंवा कोणासोबत ॲग्रीमेंट करून घेतलेलं मशिनरी चालत नाही, ही त्या ठेकेदाराची ओन मशिनरी पाहिजे असते। त्याच्यामध्ये जेवढे काही आज म्हणजे ह्या कामामध्ये जेवढे काही ठेकेदारांनी काम भेटलेलं आहे त्या एकाही ठेकेदाराजो स्वतःची मशिनरी आहे नाही। चिलिंग प्लांट हा सुद्धा आहे नाही। स्काडाचं असं असते की ज्यावेळेस ते लोड निघते त्या लोडमध्ये किती सिमेंट आहे, किती पाणी आहे, काय टेम्परेचर आहे, हे सर्व ते त्याच्यातून स्लिप निघते आणि हे डेप्टी इंजिनियरच्या मोबाईलवर ते सर्व जाते की इथून लोड निघाला आहे, हे झालेलं आहे, सर्व पूर्ण त्याला त्या स्काडामधून ते माहीत पडते, त्याला मेसेज जाते, सर्व जाते। पदवीधर ग्रॅज्युएट यांना 1 वर्षात कामच नाही दिले, एक पण टेंडर पण नाही काढल्या, यांना मीटिंग पण नाही घेतली। आम्ही जे चीफ इंजिनियर सांगितलं त्यांनी स्पीकर फोन ऑन करून ईला विचारलं का तुला वर्षभरात बाबा मीटिंग का नाही घेतली, नाही घेतली। त्यांनी सांगितलं की 30 जुलैला मीटिंग होऊन यांना काम अलॉट कर, म्हणजे यांना पोरं आहे ना, यांना पोट नाही का। कामं निघाली BOQ बजेट अंतर्गत 500 कोटीची कामं निघालेली आहे। त्या कामामध्ये ज्या ठेकेदारांनी जे टेंडर प्राप्त केलेले आहे, निविदा म्हणजे ज्यांना वर्क ऑर्डर मिळाले आहे त्या ठेकेदारांनी खोटे प्रकारचे कागदपत्र फॅब्रिकेट डॉक्युमेंट्स देऊन कागदपत्र टेंडर मिळवलेले आहे, जेव्हा की मशिनरी ह्या स्वतःच्या पाहिजे। त्या मशिनरीमध्ये जे काही टेक्निकली जसं आता RMC प्लांट आहे तर RMC प्लांटला चिलिंग प्लांट पाहिजे, स्काडा पाहिजे, जे पेवर त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे टेंडरमध्ये ते पेवरसुद्धा त्यांचं तिथे आहे नाही आणि अशा अनेक त्रुट्या त्या आहे ज्या लोक फुलफिल केलेले नाही आहे आणि त्यांचे कागदपत्र 100% पूर्ण बोगस आहे। काही कागदपत्र असेल पण काही कागदपत्र पूर्ण बोगस आहे।
हे सर्व याच्यासाठी करावं लागलं या PNC आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला, की काही विशिष्ट प्रकारच्या मर्जीतल्या लोकांना ठेके मिळवून देण्यासाठी आणि लोएस्ट टेंडर जाऊ नये, जे की म्हणजे 30% पहिले बिलो जात होतं ते आता CSRच्या ॲट पर रेटनी जाऊन राहिलेले आहे आणि त्या विशिष्ट मर्जीतल्या लोकांना लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून ते टेंडर देण्यात येते आणि त्याच्यामुळे हा सर्व जो काही भ्रष्टाचार चालू आहे डेप्टी इंजिनियरपासून तर खालचे सर्व एक्झिक्युटिव्ह इंजिनियरपर्यंत, ज्यांनी हे कागदपत्राची तपासणी करायला पाहिजे टेंडर खुलल्यानंतर, की खरोखर फिजिकली ते कागदपत्र तपासायला पाहिजे की हे कागद जे ज्यांनी दिले आहे ते मशिनरी आहे का नाही, ते मशिनरीचे नंबर हे ते सर्व तपासले पाहिजे. हे न तपासता त्यांना ओके करून दिलेलं आहे आणि त्या ओकेच्या बदल्यात खोके झालेले आहे. त्यामुळे आता हे आम्ही मागणी करत आहे की सुशिक्षित बेरोजगारांना यांनी गेल्या 1 वर्षापासून कामं दिले नाही, सोसायटीच्या लोकांना कामं दिलेले नाही, तर 1 वर्षापासून हे सर्व लोक माझ्याकडे आले. आम्ही त्याच्या म्हणण्यावर ह्या सर्व त्यांनी ज्या काही अटी ज्या टेंडरमध्ये आहे त्याच्या त्रुट्या सांगितल्या, त्या त्रुटीच्या आधारे आम्ही चीफ इंजिनियर SE व्हिजिलन्स यांना पत्र दिले की आपण स्वतः येऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करावी, मशिनरीची पाहणी करावी, त्यांचे कागदपत्र तपासावे. जर कागदपत्र खोटे आढळत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, जे म्हणजे शासनाचे अधिकारी असो किंवा ठेकेदार असो, त्या दोघांवरही शासन व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे. पुढचा तुमचा पवित्रा काय असणार आहे? आणि नेमकं हे संपूर्ण हे जे कामं सुरू आहे